की समोरच्यानी काय केलं आणि काय नाही केलं या स्पर्धेत न उतरता मी ह्या प्रभागासाठी, इथल्या जनतेसाठी, इथल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी, तरुण पिढीसाठी मी सगळ्यात जास्तीत जास्त उत्तम कार्य काय करू शकते ह्या स्पर्धेत मला उतरायचं. ते ताई मला वाटतं जर जिंकून आली तर ते प्रश्न आम्ही सोडवू ही आशा आहे. आणि येत्या निवडणुकीत आपण बघूच की गुलाल आमचाच असेल. त्यामुळे आम्हाला कसलं भय नाहीये. आम्ही ठरवलं जाता की थांबायचं नाही. त्या निवडून आल्याच्या नंतर सन्माननीय राजसाहेबांवर जो विश्वास तुम्ही ठेवून मला निवडून द्याल त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी मी घेईन. गुलाल आमचाच. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. महाराष्ट्राच्या रणधुमाळीत आता उतरला आहे नवा चेहरा, नवनेतृत्व. मनसे पक्षाचे इच्छुक उमेदवार अस्मिता येडगे. चला तर मग थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांची मतं काय आहे. नमस्कार, मी अस्मिता येडगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी गेली 17 वर्ष वरळी विधानसभा त्याचबरोबर मुंबईवर कार्यरत आहे. आणि ह्या ठिकाणी असलेल्या बऱ्याचशा ज्या विकास कामं आहेत त्याकडे माझा फोकस असतो. तर ताई, तुम्ही नगरसेविका पदासाठी उभ्या आहात, यामागचं तुमचं विजन काय आहे? यामागचं विजन म्हणजे आतापर्यंत आमच्या साहेबांची एक, सन्माननीय राजसाहेबांची एक शिकवण आहे की समोरच्यानी काय केलं आणि काय नाही केलं ह्या कॉम्पिटिशन मध्ये न उतरता मी ह्या प्रभागासाठी काय करू शकते, काय उत्तम कार्य करू शकते ह्याकडे माझा कल असणार आहे. त्या प्रभागात असणाऱ्या मूलभूत गरजा ज्या आहेत, जसं उद्याने आहेत, आता जर तुम्ही बघायला गेलं त्या प्रभागात बरीचशी उद्यान आहेत. त्या उद्यानांचं आपण त्या उद्यानांमध्ये जाऊ शकत नाही अशी त्या उद्यानांची परिस्थिती आहे. तर त्या उद्यानांकडे लक्ष द्यायचं. तसेच प्रभागात विकास बरीचशी रखडलेली विकास कामं आहेत, मूलभूत गरजा आहेत, काही हॉस्पिटल्स आहेत, या गोष्टींकडे मला लक्ष द्यायचंय. प्रभागामध्ये बऱ्याचशा बीएमसीच्या शाळा, महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळा अशा आहेत की त्या बंद पडत चालल्या. तर त्या बंद न पडू देता त्या शाळांमध्ये इकडचे जे पालक वर्ग आहे आपल्या मुलांना त्या शाळांमध्ये कसे ऍडमिशन घेतील, कारण आताच्या कंडिशन मध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये पालकांचा कल हा प्रायव्हेट शाळांमध्ये ऍडमिशन घेण्याचा आहे. तर तसं न होता माझ्या प्रभागातील ज्या महापालिकेच्या शाळा आहेत, मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, त्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये माझ्या प्रभागातील पालक आपल्या मुलांना कशा प्रकारे ऍडमिशन घेतील, त्या शाळा मी कशा प्रकारे सुसज्ज करेल, सगळ्या सोयींसोबत मी त्या सुसज्ज करेल याकडे माझा कल असणार. त्याचबरोबर गेली तुम्हाला तर माहितीच असेल, गेली बरेच वर्ष या प्रभागात लोकप्रतिनिधी नसल्यामुळे बऱ्याचशा मूलभूत गरजा आहेत, त्या गरजांपासून या प्रभागातील जनता ही वंचित आहे. तर त्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मला या जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्याचबरोबर या प्रभागात बरीचशी अशी विकास कामं आहेत जी गेली अनेक वर्ष, 12-15 वर्ष रखडलेली आहेत. लोक आपल्या स्वप्नांच्या घरात जाण्यासाठी आतुर आहेत. तर ती लोकांची जी स्वप्न आहेत की मी माझ्या स्वप्नाच्या घरात कधी जाणार आहे, तर त्यांची जी स्वप्नपूर्ती आहे ती मला लवकरात लवकर पूर्ण करून जी रखडलेली विकास कामं आहेत ती मला लवकरात लवकर पूर्ण करायची. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे, टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. तर ताई, तुम्ही निवडून आल्यानंतर कोणत्या कामांना प्राधान्य द्याल? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, माझं प्राधान्य याच गोष्टींसाठी असेल की प्रभागातील जे ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी, तरुण पिढीसाठी जे उत्तमात उत्तम कार्य करता येईल ते मला कार्य करायचं आहे. ज्या मूलभूत गरजा आहेत समाजातील, या प्रभागातील महिलांच्या ज्या, जसं आता बऱ्याच ठिकाणी स्लम एरिया होता तो आता रिडेव्हलपमेंट मध्ये गेला आहे. त्यांना बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यातून त्यांना योग्य प्रकारे त्यांना न्याय द्यायचा. तर जसं तुम्ही महिलांचा बोललात, तर महिलांसाठी नेमके तुम्ही काय सुविधा उपलब्ध करून द्याल?
महिलांसाठी मी आता जसं तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी बरेचसे हा जो प्रभाग आहे 198 हा जो प्रभाग आहे हा बराचसा उद्योगधंद्यांचा देखील उद्योगधंद्याशी निगडीत देखील प्रभाग आहे. तर ह्या प्रभागात असलेल्या चालू असलेल्या उद्योगधंद्यांमधून मी माझ्या प्रभागातील महिलांसाठी त्याचबरोबर मी तरुण पिढीसाठी तरुणांसाठी तरुणींसाठी मी त्यांना बाहेर रोजगारासाठी न जाता इथल्या इथे त्यांना रोजगार कसा प्राप्त होईल, कसे उद्योगधंदे कशा प्रकारे ते करू शकता याच्याकडे लक्ष असेल. तर जसं तुम्ही नवनेतृत्व आहात तसं इतर पक्षातही नवनेतृत्व उभं राहिलेलं आहे, तर त्यांच्या तुलनेत तुम्ही किती सक्षम आहात हे कसं मतदारांना पटलं? सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला एक शिकवण दिली आहे की समोरच्यानी काय केलं आणि काय नाही केलं या स्पर्धेत न उतरता मी ह्या प्रभागासाठी इथल्या जनतेसाठी इथल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी तरुण पिढीसाठी मी सगळ्यात जास्तीत जास्त उत्तम कार्य काय करू शकते ह्या स्पर्धेत मला उतरायचं. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. तर मतदारांनी अस्मिता येडगे या नावावर का विश्वास ठेवावा, तुम्ही काय सांगाल एका वाक्यात मी हेच सांगेन की सन्माननीय राजसाहेबांवर त्यांनी विश्वास ठेवून तुमच्या या प्रभागातील स्थानिक या लाडक्या लेकीला तुम्ही भरघोस मताने येणाऱ्या महानगरपालिका 2025-26च्या निवडणुकीत निवडून द्या आणि त्या निवडून आल्याच्या नंतर सन्माननीय राजसाहेबांवर जो विश्वास तुम्ही ठेवून मला निवडून द्याल त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी मी घेईन. साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून मार्फत माझी प्रभागातील तमाम जनतेला एक नम्र विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीसाठी जे मतदान होणार आहे त्या मतदाना दिवशी कुठेही बाहेर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी न जाता तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजवा, तुमचं मौल्यवान मत द्या आणि ह्या निवडणुकीत तुमच्या ह्या प्रभागातील लाडक्या लेकीला मला भरघोस मताने निवडून. तर ताई, जसं तुम्ही तरुण पिढीबद्दल बोललात, तर तुमच्या तरुण पिढींकडूनच ऐकून घेऊयात त्यांचं मत काय आहे तुमच्याबद्दल. तर आता सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव विशाल घाडी. तुमचं मत काय आहे? मत असं काही नाही, आमचे तरुण वर्गाचे खूप काही प्रश्न आहेत आणि ते तरुणच लोक समजू शकतात आणि आपल्या घरातील माणूस जेव्हा उभा राहतो तेव्हा खूप आनंद होतो पहिली गोष्ट. आणि कसं आहे, वरळीत खूप सारे प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी एक हक्काचा माणूस लागतो. आता जरी आम्ही दुसऱ्या कोणाला निवडून द्यायचा प्रयत्न केला किंवा कोणी काही असेल तर फोनवर आमची कामं होणार नाही. त्यांना भेटण्यासाठी आम्हाला 10 वेळा त्यांच्याशीच हाजी करायला लागणार. त्यापेक्षा आपला माणूस असेल आणि वरळीत खूप प्रश्न आहेत असे जे अजून सोडवले गेले नाहीयेत. तर ते ताई मला वाटतं जर जिंकून आली तर ते प्रश्न आम्ही सोडवू ही आशा आहे. आणि येत्या निवडणुकीत आपण बघूच की गुलाल आमचाच असेल. त्यामुळे आम्हाला कसलं भय नाहीये. आम्ही ठरवलं जाता की थांबायचं नाही. त्यामुळे ताई नक्की जिंकून येईल हा आमचा विश्वास आहे. आमचा विश्वास असेल तर जनता सुद्धा त्या विश्वासावर ठाम असेल. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. तर जसं या दादांनी मत मांडलं, तर दादा तुम्हाला काय मत मांडायचं आहे का आपलं? मी इथला स्थानिक रहिवासी आहे. तर आज आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, आज आम्ही 12 वर्षापासून घरी आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात गेलेलो नाहीये. आज कमीत कमी इथे 12 वर्ष झाले आम्ही आज घराच्या बाहेर आहोत. कमीत कमी आमचे 250 रहिवासी आहेत, ते त्यांना भाडं मिळत नाहीये. महापालिकेकडे तक्रारी करतोय तर त्यांच्याकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळत नाहीये. अधिकाऱ्यांकडे गेलो तर अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळत नाहीये. मालकाकडे गेलो, बिल्डरकडे गेलो, कोणत्याही प्रकारचं आम्हाला, जसं आम्हाला ज्या प्रकारे आम्ही डेव्हलपमेंटला गेलो होतो, ज्या प्रकारे आमच्याशी अग्रीमेंट झाली, त्या प्रकारे आम्हाला सांगितलं होतं, त्या प्रकारे आम्हाला कोणत्याच प्रकारचं आम्हाला अद्यापही घर मिळालेलं नाहीये.
आता आमची अशी आशा आहे की जर आमच्या ताई जर नगरसेवक झाल्या, आम्हाला अशी आशा आहे की ते आमच्यासाठी किंवा संबंधित आपल्या पूर्ण 198 प्रभागासाठी काहीतरी चांगलं काम करतील, आम्हाला आमच्या हक्काच्या घरांमध्ये लवकर नेतील किंवा आम्हाला लवकर तिथपर्यंत आम्हाला म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की आम्हाला तिथपर्यंत आम्हाला आमच्या हक्काच्या घरामध्ये आम्हाला करून देतील, या प्रकारची आम्हाला आशा आहे. आज वरळीतला बिडीचा हा 2 वर्षामध्ये प्रोजेक्ट होतो आणि आज इथला हा प्रायव्हेट बिल्डर असून आम्हाला 12 वर्ष आम्हाला स्वतःच्या घरांसाठी आम्हाला पूर्ण सगळीकडे फिरावं लागतं. भाड्याची आमची तरतूद होत नाहीये. तर ताईंकडून हीच आशा आहे आणि ताईंसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. ताई निवडून येतील आणि प्रभागातील सर्व लोकांसाठी काहीतरी चांगलं कार्य करतील. यंदा गुलाल आमचाच. तर अस्मिताताईंची ह्या निवडणुकीत किती छाप पडते हे पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज चॅनल, चेहरा मुंबईचा. अर्थात दादा, तर या तरुण पिढीच्या विश्वासाने आणि या जनतेच्या विश्वासाने ह्या ताईंची छाप किती पडते या निवडणुकीत हे पाहण्यासाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज चॅनल, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री सणस, कॅमेरामॅन कवल सोबत. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.